माझे हे म्हणणे आसा की खंय तरी दिसता की गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचो जो स्पीकर आसा बाब राजेश पाटणेकर, ही इज ट्रायंग टू हुडविंक द सुप्रीम कोर्ट. And when I say this, that the speaker is trying to hoodwink the Supreme Court, I will tell you all why I am saying this. तुमकां खबर आसतलें अनाउन्समेंट केल्लें आसा स्पीकरान राजेश पाटणेकरान की जे डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन आमचे काँग्रेसान घातिल्ले 10 MLA जे काँग्रेस सोडून रात्यां भितर BJPन जॉइन जाल्ले, पावरार येवपाक, सत्तेर येवपाक, मिनिस्ट्री पद मेळपाक, चेअरमॅनशीप मेळपाक, तांचेर तांणी 10 जाणांनी रात्यां भितर जे BJPत गेल्ले तांचेर आमचे काँग्रेसीन disqualification petition घातिल्ले आणि it was the petition was filed on the 8th of August 2019. Now all know in July 19 what had happened. These people had gone and immediately then following month on 8th August Congress had filed a petition आणि आज सुमार 1.5 वर्स जाल्ले आसा ते पेटिशनाचेर कांयच ना, ते डिस्पोज ते मॅटर प्रोसिडींग चालूच केल्ली ना पाटणेकरान. आमकां सांगपाचें आसा खंय तरी दिसता की पाटणेकर आतां ताणें सांगलां की 26 फेब्रुवारीचेर खंय ती डेट दिल्ली आसा हियरिंगाक. सो वाय इज ही ट्रायंग टू पुश अवे. खंय तरी आमकां दिसपाक लागला की तो आपले पॉलिटिकल बॉसीस, तो आपले पॉलिटिकल लिडर्सांचे आयकून हे नाका जाली नाटकां करपाक लागल्या. काँग्रेसान सांगिल्लें टिल द प्रोसिडींग्स टेक्स प्लेस these 10 MLAs who have joined BJP, they should restrain from attending the assembly sessions of proceedings. Secondly, that they should not be given to enjoy the constitutional post. But if you go to see the government and especially the speaker, सगळ्यांक फाटी घालून ताणें तांकां पोस्टूय एन्जॉय करपाक दिले, पक्षी आनी टॅक्स पेयर्सांचे पयशे, जे पयशे आमचे आसा ते. आतां म्हाका स्पिकराक विचारपाक जाय, स्पीकर म्हणटा तो अनबायस्ड आसता आनी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली constitutional post घेवन तो आसा. इट्स लायक अ टेम्पल ऑफ डेमोक्रेसी वेर इन दीस पाटणेकर इज क्रॉस ऑल द साइड्स एंड लिमिट्स जस्ट टू मेक हिज बॉसीस हॅपी. आनी हांव म्हणटा कितलेय कोणाकूय फटोवपाक जाता, देवाक आनी लोकांक फटोवपाक जायना. कित्याक 2017 मॅन्डेट दिल्ले काँग्रेसाक, हे 10 जाणांनी लोकांनी हात म्हणून काँग्रेसाचेर वोट घातिल्लो, पूण आपल्या फायद्याक लागून, आपले पर्सनल वेस्टेड इंट्रस्टाक लागून हे गेले. आतां म्हाका खंय तरी दिसपाक लागला की द कोर्ट, सुप्रीम कोर्ट शुड नॉट बी टेकन फॉर ग्रांटेड, बिकॉज सुप्रीम कोर्ट म्हणटा ते लोकांचे सगळे दोळे ताजेर आसता, जस्टीस म्हणटा ते सुप्रीम कोर्ट. बट आय फील समवेअर टुडे एंड द काँग्रेस पार्टी फील्स दॅट दीस पीपल, द स्पीकर, स्पेशली स्पीकर इज ट्रायंग टू हुडविंक द सुप्रीम कोर्ट. आणि पाटणेकराक सांगपाक सोदता, जेन्ना तुवें तो पोस्ट घेतिल्लो स्पीकराचो, यू शूड वर्क इन अ अनबायस्ड मॅनर, डोंट डू पार्शिलिटीज. पार्शिलिटी करपाक वचनाका. म्हाका दिसता खंय तरी हेंची नाटकां आसा, पुश करून 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 2022 इलेक्शन आसा तेन्ना म्हणून हांकां दवरपाची तांचे प्लॅनिंग चालू आसा. सो मनांतल्यान हांव सांगपाक सोदतां दॅट 26 फेब्रुवारीचेर दवरप म्हणल्यार हेंचे कितें तरी इंट्रस्ट आसा आनी हे पुश करीत आसा. कित्याक खंयचेय पेटिशन समज घातल्यार तांकां टायम आसा, स्टिम्युलेटेड टायम आसता, एक 3 मंथ्साचे भितर प्रोसिडींग जावपाक जाय. पूण हे जावना म्हणल्यार हेंकां काँग्रेस पक्षान टिकेट दिल्ली, एक भावार्थ धरून तांची टिकेट दिल्ली आनी लोकांनी हेंकां दुसरे पक्ष खंयचेच नाका, काँग्रेस जाय म्हणून हेंकां वोट मारिल्लो, पूण हेणी ताका घात केल्लो आसा. सो हांव मागता लास्ट स्पीकर पाटणेकरा कडेन की प्लीज प्लीज कॉन्शियसाक हात लाय. मे सम सेन्स प्रिवेल अपॉन यू, विजडम प्ले ऑन योर माइंड एंड सी दॅट यू टेक दीस प्रोसिडींग्स एज सून एज पॉसिबल. स्पीकरान अनबायस्ड मॅनरान एक्ट करचें, स्विफ्ट प्रोसिडींग करच्यो. तुमी ऑलरेडी 1.5 year घेतिल्ली आसा. इट हॅज टू बी टेकन व्हेरी सिरियसली. इट इज अ डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन. कायद्यान कितें आसा तें कर, अनबायस्ड मॅनरान कर म्हणून आमची अपेक्षा आसा आनी मागणी आसा स्पीकरा कडेन.